नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. एक महत्वपूर्ण अपडेट्स आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत. आपण बघितलं, सर्वोच्च न्यायालयाने कुळगाव बदलापूर नगर परिषदेला अनधिकृत जे काही बांधकाम आहेत ते हटवा असं जे आहे आदेश दिले आणि त्यानंतर कुळगाव बदलापूर नगर परिषद देखील आपल्याला ऍक्शन मोडवर बघायला मिळेल. याच ऍक्शन मोडच्या दरम्यान अनेक जे काही छोटे मोठे व्यावसायिक होते ज्यांचे गाडे अनधिकृत होते, मात्र त्यांना नोटीस जे आहे त्या मिळाल्या नव्हत्या किंवा उशिराने नोटीस मिळाल्या आणि त्यांना जो कालावधी पाहिजे होता, त्यांचा जो गाळा असेल, जो काही दुकान असेल तो हटवण्यासाठी तो त्यांना मिळाला नाही आणि त्यामुळे आपण बघत आहोत 2 दिवसांपासून त्या व्यावसायिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतं आहे आणि संताप देखील बदलापूरकरांचा बघायला मिळतोय. त्याच उद्देशाने आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये अनेक जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते सध्या निवेदन देत आहेत. त्याचमध्ये आपण बघत आहात शिवसेनेचे तुकाराम म्हात्रे असू द्या आणि बहुजन युवा नेतृत्व निलेश येवले असू द्या, तर हे देखील जे आहेत कुळगाव बदलापूर नगर परिषदेला यांनी निवेदन दिलेले आहे की आधी सर्वात पहिले तुम्ही नोटीस द्या आणि त्यानंतर जी कुठली काही कारवाई असेल ती तुम्ही करा, कारण अनधिकृत बांधकाम असणं हे चुकीचंच आहे आणि त्याच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे. जर शहराचा विकास करायचा असेल तर अनधिकृत बांधकामांना आळा हा घातलेच गेला पाहिजे. परंतु जो काही नियम आहे, म्हणजे एखाद्याला पहिले तुम्ही नोटीस द्या, त्याला थोडासा कालावधी द्या आणि त्यानंतर जी असेल ती कारवाई करा. तर त्या तशाच पद्धतीने कारवाई जी आहे आता कुळगाव बदलापूर नगर परिषद करणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे सुद्धा नोटीस आली नसेल, त्या यादीतही तुमचं नाव नसेल, तर कृपा करून तुम्ही देखील पडताळणी करा. कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये तुम्ही भेट द्या. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं बांधकाम अनधिकृत आहे तर लवकरात लवकर तुम्ही तपासणी करा आणि ते जे काही बांधकाम तिथे असेल तर कृपा करून ते काढून टाका. कारण कालपासून आपण जो व्यावसायिकांचा आक्रोश बघतो आहे, खूप प्रचंड नुकसान होतंय. आपण बघितलं, प्रथम उडुपी असू द्या, नाहीतर मोठे मोठे महाराजा चाय असू द्या, दावत असू द्या, असे जे मोठे मोठे रेस्टॉरंट आहे ते सुद्धा अनधिकृत आहे. मग एवढ्या दिवसांपासून हे जे रेस्टॉरंट चालू होते, आता गेल्या कित्येक वर्षांपासून चालू होतं. महाराजा चाय सुद्धा आपण बघितलं, खूप वर्षांपासून पनवेल हायवेला चालू होतं, ते देखील अनधिकृत आहे असं सांगण्यात आलं. मग ज्या वेळेला ही अनधिकृत बांधकाम होतात त्यावेळेला यांना परमिशन मिळते कुठून, याची देखील सखोल चौकशी जी आहे ती आता झाली पाहिजे, अशी देखील मागणी येते आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. बदलापूर शहरामध्ये एकूण 431 अनधिकृत बांधकाम आहेत. मग या 431 अनधिकृत बांधकामांवरती खरोखर कारवाई होणार का आणि ह्या बांधकामांना परमिशन मिळाली कशी, तर हा देखील खूप प्रश्नचिन्ह आहे. या सर्वच गोष्टींवरती चौकशी व्हायला पाहिजे आणि असे कधी भविष्यामध्ये घडू नये यासाठी देखील कुळगाव बदलापूर नगर परिषद कशा पद्धतीने सज्ज होते हे बघणं जे आहे ते आता गरजेचं ठरतंय. आपण अजून महत्वाचे अपडेट जर बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी जिथे अनधिकृत बांधकाम आहे त्या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे. सर्वात महत्वाचा परिसर म्हणजे स्टेशन परिसर, ज्या ठिकाणी अनेक फेरीवाले जे आहेत ते देखील आपल्याला बघायला मिळतात. काहींना हक्काच्या जागा मिळालेल्या आहेत तरी सुद्धा ते त्या जागा भाड्याने देतात आणि दुसऱ्या ठिकाणी अतिक्रमण जे आहे ते करतात. अशांवर देखील कारवाई करा. मात्र ज्यांना खरोखर हक्काच्या जागा नाहीयेत आणि त्यांचं पोट जे आहे, रोजीरोटी जी आहे ती त्याच व्यवसायावर चालते, तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही कालावधी द्या आणि त्यांना ते अतिक्रमण हटवण्यासाठी थोडासा वेळ द्या असं फक्त सांगितलं जाते. काल जो काही आपण धक्कादायक प्रकार बघितला की काही जे व्यावसायिक आहेत त्यांना नोटीस देखील मिळाली नव्हती आणि त्यांना फक्त थोडाफार कालावधी पाहिजे, पण तो कालावधी देखील त्यांना दिले गेला नाही आणि त्यामुळे अनेक जे काही ज्यांच्या दुकानावरती अतिक्रमण होत होतं त्यांना दुखापत देखील झाली, गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर तीव्र आक्रोश जो आहे तो बघायला मिळाला. पण आता पहिले जे आहेत नोटीस दिल्या जातील आणि त्यानंतरच जे आहे अतिक्रमण कारवाई केली जाईल असं सध्या सांगितलं जात आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच येऊ द्या. तुम्हाला काय वाटतं, खऱ्या अतिक्रमण जे आहे कुठलं हटवलं गेलं पाहिजे? आम्हाला काल अनेक नागरिकांनी सांगितलं की बदलापूर पूर्व पश्चिमला जो काही आपला स्टेशन परिसर आहे त्या स्टेशन परिसरामध्ये चालायला सुद्धा जागा नसते. मग त्या ठिकाणी अतिक्रमण का हटवले जात नाही? तिथे एक दिवस अतिक्रमण जे हटवले जातं, पुन्हा ते लोक येतात, पुन्हा जशाच तशी परिस्थिती होते. मग या परिस्थितीला आळा घालण्यासाठी खरंच कुळगाव बदलापूर नगर परिषदेने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे अशी अनेक विनंती जी आहे ती सध्या समोर येते आहे. तुम्हालाही वाटतं का की कारवाई जी आहे ती सर्वप्रथम रेल्वे स्टेशन परिसरातून सुद्धा व्हायला पाहिजे? आम्हाला तेही सांगा. बघत रहा आपले बदलापूर. काही अपडेट्स असतील तर आम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू.